विद्यालयामध्ये 10वीमध्ये एक विद्यार्थी शिक्षण घेत आहे आणि सराव परीक्षा चालू होत्या। सराव परीक्षेमध्ये काहीतरी घटना घडली आणि त्यामुळे त्या मुलीने आत्महत्या केलेली आहे। सदर आपण निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत। दिनांक 3/10 रोजी सुशीलादेवी देशमुख विद्यालय सेक्टर 4 ऐरोलीच्या ह्या शाळेमध्ये 10वीला शिकत असलेली एक अनुष्का केवळे नावक विद्यार्थी तिच्या सराव परीक्षेच्या दरम्यान तिच्या अवतीभोवती एक चिठ्ठी भेटली आणि त्या चिठ्ठीच्या माध्यमातून ज्या काही इकडच्या शिक्षिका होत्या कविता देशमुख मॅडम म्हणून यांनी तिच्यावर जो आरोप केला की तू कॉपी करते आणि त्या कॉपी करताना तिला पकडलं असताना तिच्याबद्दल तिच्या पर्सनल आयुष्यावर तिला सुनावलं गेलं। त्यानंतर तुम्ही झोपडपट्टीमध्ये राहणारी लोक तुम्ही एवढ्या चांगल्या कसे राहता आणि तुमची काय लायकी आहे या शाळेमध्ये शिकण्याचे या अपमानास्पद शब्दांचा उल्लेख करून तिला हिणवलं गेलं, तिचा अपमान केला गेला। 80 विद्यार्थ्यांच्या समोर त्या मुलीचा अपमान केला गेला। ही गोष्ट त्या मुलीच्या मनावर एवढी बिंबली की तिने घरी जाऊन गळफास लावून तिने स्वतःला संपवण्याचा जो धक्कादायक प्रकार या ठिकाणी केला आहे, त्या प्रकाराचं आणि या शाळेच्या प्रशासनाच्या या त्या पूर्ण प्रकाराचं वंचित बहुजन आघाडीच्या सर्वप्रथम मी त्याचा निषेध व्यक्त करतो आणि त्या आमच्या बहिणीला आम्ही भावपूर्ण मी श्रद्धांजली वाहतो। आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की शाळेचं प्रशासन इतकं घाणेरडं आहे की त्यांनी त्या मुलीने स्वतःला संपवलं, पण या शाळेच्या प्रशासनाने त्यांच्या घरी जाऊन त्यांची सांत्वनपर भेट पण घेतली नाही। त्याच पद्धतीने आज तागायत ह्या घटनेला घडून गेली 5-6 दिवस झाले, पण संबंधित शिक्षिकेचा अजून देखील तिचा तपास नाही किंवा तिच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई नाही। पक्षाच्या माध्यमातून नवी मुंबईच्या माध्यमातून आम्ही एकच विनंती करतोय की तात्काळ तिचं निलंबन व्हावं आणि पोलीस प्रशासनाला आम्ही विनंती करतोय की तिच्यावर कठोरात कठोर कारवाई करून तिला शिक्षा द्यावी। धन्यवाद। काल या ठिकाणी मुलीच्या घरी स्वतः वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर साहेब आलेले होते, काय त्यांनी त्यावेळेला सांगितलं? साहेब, या घटनेचा आमच्या कानावर ही घटना आल्यानंतर आम्ही त्वरित साहेबांच्या कानावर ही गोष्ट सांगितली आणि श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी याची लागलीच दखल घेता साहेबांनी त्यांच्या व्यस्त टायमामधून वेळ काढून एक जे एवढा गलिच्छ जो प्रकार घडला आहे, साहेबांनी स्वतःच्या व्यस्त टायमामधून वेळ काढून त्यांच्या फॅमिलीला किंवा त्यांच्या कुटुंबियाला जी भेट दिली आणि साहेबांनी पोलीस प्रशासनाला देखील आदेश दिलेत की कठोरात कठोर त्यांच्यावर कलम लावून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करा। या ठिकाणी आता तुम्ही म्हणालात की निलंबित केलं पाहिजे, निलंबित केल्यानंतर तुमचं समाधान होणार आहे का? ज्या शिक्षिकेने हा जो अमानुष प्रकार केला आहे म्हणजे एखाद्या आरोपीला शिक्षा व्हावी एवढीच आम्ही शासनाकडनं मागणी करतोय की त्याच्या व्यतिरिक्त प्रशासनाने या घटनेवरनं त्यांचे डोळे उघडले जावे की अशा घटना याच्यापुढे होणार नाही याची खबरदारी शाळेच्या प्रशासनाने घ्यावी। बरं, इथे कुठलीही दुर्दैवी घटना घडल्यानंतर मृत्यू जर झाला त्याला भरपाई मिळाली पाहिजे असं म्हटलं जातं। आज ही घटना कोणामुळे घडली, कशी घडली हे एकंदरीत माहीत असताना त्या मुलीच्या परिवारांना काय आर्थिक मदत मिळावी यासाठी सुद्धा तुम्ही काय प्रयत्न करणार आहात?